हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलोअल्केन्स अँड हॅलोरिन्स आणि याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला ऑप्टिकल आयसोमेरिझम हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. ऑप्टिकल आयसोमेरिझमचं हे थर्ड लेक्चर आहे. पहा, ऑप्टिकल आयसोमेरिझममध्ये आज आपण फर्स्ट पॉईंट पाहतोय इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स आर ऑल्सो कॉल्ड इनॅन्शिओमॉर्फस, ऑल्सो कॉल्ड ऑप्टिकल अँटीपोड्स. इनॅन्शिओमर्स also called इनॅन्शिओमॉर्फस, also called ऑप्टिकल अँटीपोड्स. तर पहा, इनॅन्शिओमरची डेफिनेशन काय. तर इनॅन्शिओमरची डेफिनेशन पाहण्यापूर्वी तुमच्यासमोर दोन कंपाऊंड काढलेत. पहा, एक आहे फर्स्ट cis-1,2 डायक्लोरोसायक्लोपेंटेन अँड सेकंड आहे trans-1,2 डायक्लोरोसायक्लोपेंटेन. फर्स्ट पहा, cis-1,2 डायक्लोरोसायक्लोपेंटेन. This is cyclopentane, this is first carbon atom, this is second carbon atom, किंवा this is first carbon atom, this is second carbon atom. आपण कशी नंबरिंग करू शकतोय. पहा, हे दोन्ही सेल काय आहेत, एका साईडला आहेत, त्याच्यामुळे आपण याला काय म्हणले, सिस असं म्हणलेलं आहे. दिस इज फर्स्ट कार्बन अटम, दिस इज सेकंड कार्बन अटम. फर्स्ट आणि सेकंड कार्बन अटमला काय अटॅच आहेत, दोन क्लोरीन अटॅच आहेत, त्यामुळे आपण काय लिहिलं 1,2 डायक्लोरो. आणि त्यानंतर हा सायक्लिक कंपाऊंड कोणता आहे, सायक्लोपेंटेन. देअरफॉर द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड इज cis-1,2 डायक्लोरोसायक्लोपेंटेन. पहा, ए हा जो कंपाऊंड आहे तो काय आहे, cis-1,2 डायक्लोरोसायक्लोपेंटेन. आणि एची आपण ही काय घेतली, मिरर इमेज घेतलेली आहे. म्हणजे बी ही काय आहे, एची मिरर इमेज आहे. म्हणजे एच्या शेजारी जर आपण मिरर ठेवला तर मिररमध्ये आपल्याला ही इमेज अशी दिसेल. म्हणजे काय पहा, तर एच आणि Cl मिररमध्ये आपल्याला काय दिसतं, जे लेफ्टला आहे तर राईटला दिसतं, आणि जे राईटला आहे ते आपण लेफ्टला बघतो. म्हणजे मिररमध्ये आपल्याला काय दिसतं, राईटचं लेफ्टला आणि लेफ्टचं राईटला दिसतं. सेम त्या टाईप. हा एच आणि Cl कुठं आहे, माझ्या राईट साईडला आहे. जो राईट साईडला आहे तो आपल्याला मिररमध्ये कुठे दिसला, लेफ्ट साईडला. आणि हा जो एच आणि Cl जो आहे कोणत्या साईडला आहे, हा लेफ्ट साईडला आहे, तो आपल्याला कुठे दिसला, मिररमध्ये राईट साईडला. लक्षात. सेम त्या टाईप इथे पण पहा, हा काय आहे, 1,2 डायक्लोरोसायक्लोपेंटेन आहे. दिस इज फर्स्ट कार्बन अटम, दिस इज सेकंड कार्बन अटम. दिस इज फर्स्ट कार्बन अटम, दिस इज सेकंड कार्बन अटम. फर्स्ट कार्बन अटमला पण Cl आहे, सेकंड कार्बन अटमला पण Cl आहे. त्यामुळे हा काय आहे, 1,2 डायक्लोरोसायक्लोपेंटेन, पण कसा आहे, ट्रान्स आहे. पहा, हा Cl आणि हा Cl म्हणजे टू आयडेंटिकल ॲटम्स हे कसे आहेत, अपोजिट साईडला आहेत. त्यामुळे याला आपण काय म्हणतो, trans-1,2 डायक्लोरोसायक्लोपेंटेन. आता पहा, सी हा आपण trans-1,2 डायक्लोरोसायक्लोपेंटेन घेतलेला आहे. आणि याच्या ॲडजसनला आपण काय ठेवलं, एक मिरर ठेवलेला आहे. म्हणजे सीच्या ॲडजसनला मिरर ठेवल्यानंतर आपल्याला सीची इमेज ही अशी मिळणार आहे, जी आपल्याला डी मिळाली आहे. पहा, हा Cl आणि हा एच कुठे आहे, राईट साईडला आहे, तो मिररमध्ये आपल्याला लेफ्ट साईडला दिसेल. आलं लक्षात. तर पहा, हा Cl आणि हा एच हे कुठे आहेत, राईट साईडला आहेत, तर ते मिररमध्ये आपल्याला कुठे दिसलेत, लेफ्ट साईडला. हा एच अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे आणि एच डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. एच अपला आहे, Cl डाऊनला आहे, तो कुठं आहे, लेफ्ट साईडला. मिररमध्ये तो आपल्याला कुठे दिसलेला आहे, राईट साईडला. मिररमध्ये काय दिसतं आपल्याला, लेफ्टचं राईटला, राईटचं लेफ्टला दिसतं. आलं लक्षात. तर हा आहे trans-1,2 डायक्लोरोसायक्लोपेंटेन. आता याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का पहा, एमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का पहा, चेक करा. प्लेन ऑफ सिमेट्री लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं. एलिमेंट्स ऑफ सिमेट्री किती पाहिले होते आपण, 3 पाहिले होतं. याच्यामध्ये फर्स्ट पाहिले होते आपण प्लेन ऑफ सिमेट्री, सेकंड पाहिले होते सेंटर ऑफ सिमेट्री COS, अँड थर्ड आपण पाहिली होती ॲक्सेस ऑफ सिमेट्री AOS. पहा, cis-1,2 डायक्लोरोसायक्लोपेंटेनमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, तर याच्या बरोबरमधून काय करत आहे, एक प्लेन पास करत आहे. पहा, हा पण काय करतोय, एक प्लेन काय करतोय, पास करतोय आपण. पहा, हा कसा आहे. आता ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळाली, प्लेन ऑफ सिमेट्री. तर याच्यामध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे, POS आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे, प्लेन ऑफ सिमेट्री. आता पहा, ह्या साईडचा पार्ट आणि ह्या साईडचा पार्ट आपल्याला कसा दिसतोय, इक्वल दिसतोय ना. याचा अर्थ हा कसा आहे, अकायरल मॉलिक्युल आहे, कारण याच्यामध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. आता आपण एची काय घेतली, बी ही मिरर इमेज घेतली. याच्यामध्ये सुद्धा काय आपण जर प्लेन टाकला तर हा सुद्धा 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो. याचा अर्थ याच्यामध्ये पण काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. आता पहा, एची बी ही मिरर इमेज आहे, आपण बी इमेज उचलूया आणि आपण एवरती ठेवूया, करेक्ट मॅच होईल का. पहा, एची मिरर इमेज कोणती आहे, बी आहे. बी इमेज उचलायची आणि याच्यावरती ठेवायची, करेक्ट मॅच होईल का, येस, करेक्ट मॅच होणार आहे. आणि त्यामुळे याला आपण काय म्हणतो,
सुपर इम्पोजेबल, याला आपण काय म्हणतो, सुपर इम्पोजेबल. तर पहा बी इमेज उचलली आणि जर आपण ए वरती जर ठेवली तर ती करेक्ट मॅच होईल. पहा एचला एच मॅच होईल, सी एला सी एल मॅच होईल, ह्या एचला हा एच मॅच होईल, सी एला सी एल मॅच होईल, सायक्लोपेंटेनला सायक्लोपेंटेन मॅच होईल. याचा अर्थ हे कसे आहेत, सुपर इम्पोजेबल आहेत. ओके, पहा इथे पाहता, पहा सीची मिरर इमेज कोणती आहे, डी आहे. याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का चेक करा. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे बरोबर याच्यामधून जर आपण प्लेन टाकला तर तो मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड व्हायला पाहिजे. तर याचा अर्थ त्याच्यामध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. आहे का याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री. जर आपण इथून प्लेन टाकला तर हा मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होईल का, नाही होणार. याचा अर्थ याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, नो प्लेन ऑफ सिमेट्री, नो प्लेन ऑफ सिमेट्री. पहा सीची मिरर इमेज कोणती आहे, डी आहे. डी इमेज उचलायची आणि बरोबर याच्यावरती ठेवायची. डी इमेज उचलायची आणि बरोबर या सीवरती ठेवायची. करेक्ट मॅच होईल का, नाही होणार. कारण सी एलला काय मॅच होणार आहे, हायड्रोजन. म्हणजे सी एलवरती काय येणार आहे, हायड्रोजन. म्हणजे करेक्ट मॅच होईल का, नाही. जसं इथं एचला एच करेक्ट मॅच होत होता, सी एलला सी एल करेक्ट मॅच होत होता, तसं इथं एच आहे आणि इथं काय आहे, सी एल आहे. त्यामुळे करेक्ट मॅच होणार नाही. आणि जर करेक्ट मॅच नाही झालं तर याचा अर्थ हे कसे आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. तर पहा ए आणि बी हे कसे आहेत, सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. आणि सी आणि डी हे कसे आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. म्हणजे सी आणि डी एकमेकांचे मिरर इमेज आहेत परंतु ते करेक्ट मॅच होत नाहीत, म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय, नॉन सुपर इम्पोजेबल. सी आणि डी मिरर इमेज आहेत परंतु ते कसे आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल. ए आणि बी हे पण काय आहेत, एकमेकांचे मिरर इमेज आहेत परंतु ते कसे आहेत, सुपर इम्पोजेबल आहेत. मग इनेन्शिओमर्स म्हणजे काय, तर सी आणि डीला काय म्हणतात, इनेन्शिओमर्स म्हणतात. पहा ए आणि बीला इनेन्शिओमर्स म्हणत नाहीत. इनेन्शिओमर कोणते झाले, सी आणि डी. पहा इथे आपण नोट लिहितोय, पहा नोट. तर नोट आहे सी अँड डी आर इनेन्शिओमर्स. तर सी आणि डी हे काय आहेत, इनेन्शिओमर्स आहेत. मग आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल, पहा डेफिनेशन. पहा इनेन्शिओमरचे डेफिनेशन काय आहे, तर हे काय आहेत, स्टेरिओ आयसोमर्स आहेत. स्टेरिओ आयसोमर्स. पहा डेफिनेशन, स्टेरिओ आयसोमर्स विच आर कशा आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल. स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल mirror images of each other. Mirror images of each other are called इनेन्शिओमर्स. पहा इनेन्शिओमरचे डेफिनेशन काय आहे, तर सी आणि डी हे काय आहेत, इनेन्शिओमर्स आहेत कारण ते कसे आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कॉल्ड इनेन्शिओमर्स. इनेन्शिओमरचे डेफिनेशन काय, स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कॉल्ड इनेन्शिओमर्स. आले डेफिनेशन लक्षात. सी अँड डी आर इनेन्शिओमर्स, ए अँड बी आर नॉट इनेन्शिओमर्स. म्हणजे जे सुपर इम्पोजेबल असतात ते इनेन्शिओमर्स नसतात, जे नॉन सुपर इम्पोजेबल असतात ते इनेन्शिओमर्स असतात. आलं लक्षात, नोट डाऊन. पहा आता आपण काय पाहूयाचे एक्झाम्पल्स पाहूया. इनेन्शिओमर्स ऑफ, पहा एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे इनेन्शिओमर्स ऑफ लॅक्टिक ॲसिड. इनेन्शिओमर्स ऑफ लॅक्टिक ॲसिड. तर लॅक्टिक ॲसिडचे इनेन्शिओमर्स. तर आधी आपल्याला काय माहीत पाहिजे, लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. तर लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर हे आपण पाठीमागं पण पाहिलं होतं. पहा लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय आहे, CH3
CHCOOH दिस इज लॅक्टिक ॲसिड. पहा लॅक्टिक ॲसिडमध्ये काय आहे, कायरल सेंटर आहे, कायरल कार्बन आहे. दिस इज कायरल कार्बन ॲटम, कारण हा कार्बन ॲटम 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच आहे, त्यामुळे आपण ह्या कार्बन ॲटमला काय म्हणतो, कायरल कार्बन ॲटम म्हणतो. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं कायरल सेंटर, कायरल कार्बन ॲटम. कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय, ए टेट्राहेड्रल कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स इज कॉल्ड कायरल कार्बन ॲटम. दिस इज कायरल कार्बन ॲटम. पहा याचे आपल्याला काय काढायचे आहेत, इनिशियोमर्स काढायचे आहेत. कसे इनिशियोमर्स काढायचे पहा इथं मी फर्स्ट काय करतोय, हा कायरल सेंटर म्हणजे कोणता, हा तर स्टार केलेला जो कार्बन ॲटम आहे तो आहे कायरल कार्बन ॲटम. पहा ह्या कार्बन ॲटमला काय काय अटॅच आहे, तर अटॅच आहे एक COH, एक OH, एक EH आणि एक मिथल ग्रुप अटॅच आहे. तर इथं मी फर्स्ट काय करतोय, हा COH. पहा इथं मी अटॅच केला आहे COH. त्यानंतर ह्या सेला अजून काय अटॅच आहे, मिथल ग्रुप. पहा मी इथं अटॅच केला आहे मिथल ग्रुप CH3. त्यानंतर ह्या कार्बन ॲटमला H आणि OH अटॅच आहेत. पहा मी इथं H अटॅच करतोय डॉटर लाईनला आणि OH अटॅच करतोय मी वेज लाईनला. म्हणजे H काय आहे बिलो द प्लेन, OH काय आहे अबोव द प्लेन. त्यानंतर याच्या शेजारी जर समजा आपण मिरर ठेवला तर काय, जर आपण याच्या शेजारी मिरर ठेवला तर याच्या आपल्याला काय मिळेल, मिरर इमेज मिळेल. पहा मिरर इमेज कशी मिळेल, COH हे ॲज इट इज. पहा COH जे व्हर्टिकलला असतं ते मिररमध्ये चेंज होत नाही, जे व्हर्टिकलला आहे ते मिररमध्ये ॲज इट इज दिसतं. पहा त्यानंतर हा H कुठं आहे सांगा, राईट साईडला. OH कुठं आहे, राईट साईडला. H आणि OH कुठे आहेत, राईट साईडला. मिररमध्ये आपल्याला ते कुठे दिसतील, लेफ्ट साईडला. म्हणजे इथं आपल्याला काय पाहायला मिळेल, तर इथं आपल्याला H पाहायला मिळेल आणि इथं आपल्याला लेफ्ट साईडला काय पाहायला मिळेल, OH. तर H आणि OH आपल्याला मिररमध्ये कुठे दिसतील, लेफ्ट साईडला. हा CH3 कुठं आहे, CH3 आहे लेफ्ट साईडला, तो आपल्याला मिररमध्ये कुठे दिसेल, राईट साईडला CH3. मग हे जे दोन आहेत हे दोन काय झाले, इनिशियोमर्स ऑफ लॅक्टिक ॲसिड. याचं नाव द्यायचं आहे डी लॅक्टिक ॲसिड, डी लॅक्टिक ॲसिड. आणि याला नाव द्यायचं यल लॅक्टिक ॲसिड, यल लॅक्टिक ॲसिड. पहा हे डी म्हणजे काय, तर डी म्हणजे डेस्ट्रो. डेस्ट्रो याचा अर्थ काय, जो मॉलिक्यूल PPL राईट हँड साईडला रोटेट करेल त्याला आपण काय म्हणतो, डेस्ट्रो. हे यल आहे, यल म्हणजे काय, लिव्हो रोटेटरी. जो मॉलिक्यूल PPL लेफ्ट हँड साईडला रोटेट करतो अशा मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, यल म्हणतो. येते लक्षात. पहा डी लॅक्टिक ॲसिड आणि यल लॅक्टिक ॲसिड. हा डी असेल तर हा यल असेल असं काय नाही, हा यल पण असू शकतो, हा डी पण असू शकतो. जर हा यल असेल तर हा डी असेल, हा डी असेल तर हा यल असेल. आलं लक्षात. पहा आता याचं RS नॉमेनक्लेचर. पहा याचं नॉमेनक्लेचर आहे S नॉमेनक्लेचर आणि याचं नॉमेनक्लेचर आहे R. आता हे S नॉमेनक्लेचर आणि R नॉमेनक्लेचर म्हणजे काय, तर ते आपण पुढे पाहणार आहोत. मी तुम्हाला पाठ्यक्रमात पण सांगितले. इथं फक्त लक्ष ठेवा तुम्ही, हे S आहे आणि हे R आहे. तर हे झाले इनिशियोमर्स ऑफ लॅक्टिक ॲसिड. सेम त्या टाईप आपल्याला करता येतील इनिशियोमर्स ऑफ 2 क्लोरोब्युटेन. पहा एक्झाम्पल सेकंड, इनिशियोमर्स ऑफ 2 क्लोरोब्युटेन. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ 2 क्लोरोब्युटेन. पहा 2 क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर आहे CH3 CH Cl CH2 CH3. दिस इज 2 क्लोरोब्युटेन. 1 2 3 4 2ला Cl 2 क्लोरोब्युटेन अँड दिस इज कायरल कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम कसा आहे, कायरल, कारण याला काय काढायचं आहे, HCl, एक एथाईल आणि एक मिथाईल. याचे आपल्याला इनिशियोमर्स काढायचे आहेत. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करतोय, कायरल कार्बन ॲटम म्हणजे हा C स्टार केलेला कार्बन ॲटम, ह्या सेला काय काढायचं आहे, इथाईल ग्रुप आणि मिथाईल ग्रुप. पहा मी इथं फर्स्ट व्हर्टिकल अटॅच करतोय मिथाईल आणि इथं मी अटॅच करतोय CH2 CH3 म्हणजे इथाईल ग्रुप. इथाईल ग्रुप आपण असं पण लिहू शकतो, इथाईल म्हणजे C2H5. पहा आपण असं लिहू शकतोय C2H5. त्यानंतर अटॅच आहे H आणि Cl. पहा H करतोय मी डॉटर लाईन अटॅच आणि Cl अटॅच करतोय हेवी लाईनला अटॅच Cl. तर झाला फर्स्ट. त्यानंतर याची जर आपण मिरर इमेज घेतली तर आपल्याला मिळेल सेकंड. पहा जे व्हर्टिकल आहे ते सेम ठेवायचं. Cला अटॅच आहे CH3. H आणि Cl कुठे आहेत, राईट साईडला. मिररमध्ये ते आपल्याला कुठे दिसतील, लेफ्ट साईडला. हे H आणि Cl. C2H5 कुठं आहे, लेफ्ट साईडला. मिररमध्ये आपल्याला तो कुठे दिसेल, राईट साईडला दिसेल. तर हे झाले इनिशियोमर्स ऑफ लॅक्टिक ॲसिड. समजा
याला आपण डी म्हणलं तर हा काय होणार यल, याला जर आपण यल म्हणलं तर हा काय होणार डी होणार. पाय समजा आपण याचं नाव लिहूया D2 ब्युटेन, तर हा काय असेल मग सांगा L2 क्लोरोब्युटेन, L2 क्लोरोब्युटेन. पहा याचं आहे यस नॉमेनक्लेचर, तर हा काय असणार मग आर असणार. जर हा आर असेल तर तो काय असणार एस असणार. समजलं. तर हे झाले एक्झाम्पल्स ऑफ इनॅन्शिओमर्स. नोट डाऊन. इनॅन्शिओमर्स ऑफ 2 क्लोरोब्युटेन. याच्यामध्ये आपण काय पाहतो आता इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इनॅन्शिओमर्स. इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इनॅन्शिओमर्स. इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इनॅन्शिओमर्स. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे. फर्स्ट पॉईंट इज इनॅन्शिओमर्स हॅव सेम. इनॅन्शिओमर्स हॅव सेम फिजिकल प्रॉपर्टीज. सेम फिजिकल प्रॉपर्टीज. तर इनॅन्शिओमरच्या फिजिकल प्रॉपर्टीज ह्या कशा असतात सेम असतात. इनॅन्शिओमर्स हॅव सेम फिजिकल प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल फिजिकल प्रॉपर्टीज कोणते असतात सांगा. बॉइलिंग पॉईंट असेल, त्यानंतर मेल्टिंग पॉईंट असेल, डेन्सिटी असेल, एटसेट्रा. तर ह्या सर्व फिजिकल प्रॉपर्टी इनॅन्शिओमरचे कशा असतात सेम असतात. म्हणजे डी लॅक्टिक ॲसिड आणि एल लॅक्टिक ॲसिड यांच्या फिजिकल प्रॉपर्टी सेम. डी लॅक्टिक ॲसिडचा जो बॉइलिंग पॉईंट असेल तोच एल लॅक्टिक ॲसिडचा बॉइलिंग पॉईंट असेल. सेम फिजिकल प्रॉपर्टीज. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट आहे सेम केमिकल प्रॉपर्टीज. सेम केमिकल प्रॉपर्टीज. यांच्या केमिकल प्रॉपर्टीजसुद्धा कशा असतात सेम असतात. म्हणजे इनॅन्शिओमरच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात सेम असतात. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट आहे रोटेट PPL. रोटेट PPL इन सेम एक्सटेंट. इन सेम एक्सटेंट बट इन अपोजिट डायरेक्शन. बट इन अपोजिट डायरेक्शन. पहा इनॅन्शिओमर्स काय करतात PPL रोटेट करतात इन सेम एक्सटेंट. म्हणजे समजा डी लॅक्टिक ॲसिड आहे. कोणता आहे डी लॅक्टिक ॲसिड आणि दुसरा आहे एल लॅक्टिक ॲसिड. तर हे इनॅन्शिओमर्स आहेत. डी लॅक्टिक ॲसिड आणि एल लॅक्टिक ॲसिड. समजा डी काय करेल 50 डिग्रीमध्ये PPL रोटेट करेल, तर एलसुद्धा काय करेल 50 डिग्रीमध्येच रोटेट करेल. फक्त त्यांची डायरेक्शन कसं असेल अपोजिट. डेक्स्ट्रो काय करेल तर राईट साईडला PPL रोटेट करेल, एल काय करेल तर लेफ्ट साईडला PPL रोटेट करेल. एवढंच फक्त डिफरन्स आहे. समजा ही PPL आहे तर हा PPL डेक्स्ट्रो काय करेल लेफ्ट साईडला रोटेट करेल, तर एल काय करेल ही PPL लेफ्ट हँड साईडला रोटेट करेल. फक्त डिफरन्स कशामध्ये आहे तर डायरेक्शनमध्ये आहे. रोटेट PPL इन सेम एक्सटेंट बट इन अपोजिट डायरेक्शन. हा 50 डिग्रीमध्ये रोटेट करतो, हा पण 50 डिग्रीमध्येच रोटेट करतो. फक्त डायरेक्शन कशा आहे अपोजिट. हा राईट साईडला रोटेट करेल 50 डिग्री आणि हा लेफ्ट साईडला रोटेट करेल 50 डिग्री. लक्षात. तर हे होते इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ इनॅन्शिओमर्स. एकदम सिम्पल पॉईंट्स आहेत इनॅन्शिओमरचे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट इज कंडिशन्स. कंडिशन्स फॉर इनॅन्शिओमर्स. कंडिशन्स फॉर इनॅन्शिओमर्स. पहा इनॅन्शिओमरच्या कंडिशन कोणत्या आहेत तर याच्यामध्ये एक महत्त्वाची कंडिशन आहे ते म्हणजे कोणती नॉन सुपर इम्पोजेबल. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ each other. मिरर इमेजेस ऑफ each other. पहा इनॅन्शिओमर कंडिशन काय तर ते कसे असले पाहिजेत नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ each other. म्हणजे जर समजा आपण ए मॉलिक्यूल घेतला तर त्याची मिरर इमेज जी आपल्याला मिळणार आहे बी, तर ते करेक्ट मॅच नाही झाले पाहिजेत. ते कशा असायला पाहिजेत नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ each other. जसं मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं C आणि D हे कसे होते नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस होते.
ते म्हणजे आपले काय असतात इनिशियोमर असतात. ही पहिली कंडिशन आहे की ते कशा असायला पाहिजेत नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असायला पाहिजे. त्यानंतर सेकंड आहे मे ऑर मे नॉट कंटेन कायरल सेंटर. मे ऑर मे नॉट कंटेन कायरल सेंटर म्हणजे त्या मॉलिक्यूलमध्ये कायरल सेंटर असलं तरी पण चालेल किंवा नसलं तरी पण चालेल. मे ऑर मे नॉट कंटेन कायरल सेंटर. आणि याच्यामध्ये थर्ड आहे डज नॉट कंटेन एनी एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. पहा त्या मॉलिक्यूलमध्ये कोणतीही सिमेट्री नसले पाहिजे. म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री नसले पाहिजे, सेंटर ऑफ सिमेट्री नसले पाहिजे, ॲक्सिस ऑफ सिमेट्री नसले पाहिजे, कोणतीही सिमेट्री नसले पाहिजे. एक जरी सिमेट्री असली तरी पण तो मॉलिक्यूल इनिशियोमर दाखवणार नाही आहे, ते इनिशियोमर्स होऊ शकत नाही आहेत. पहा आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल COOH OH. पहा याचं नाव आहे टार्टारिक ॲसिड. दिस इज कॉल्ड टार्टारिक ॲसिड. तर जे स्ट्रक्चर आपण केलं आहे ते स्ट्रक्चर कोण आहे टार्टारिक ॲसिड. पहा याच्यामध्ये दोन काय आहेत कायरल सेंटर आहेत. पहा इथं ब्ल्यू कलरनं मी तुम्हाला दाखवते. दिस इज कायरल कार्बोनेटम, दिस इज ऑल्सो कायरल कार्बोनेटम. तर पहा 1 2 3 4 असे 4 कार्बोनेटम आहेत. दिस इज फर्स्ट कार्बोनेटम, दिस इज सेकंड, थर्ड अँड फोर्थ. तर सेकंड आणि थर्ड कार्बोनेटम हे कोणते आहेत तर कायरल सेंटर आहेत, कायरल कार्बोनेटम आहेत. पण याच्यामध्ये काय आहे प्लेन ऑफ सिमेट्री आहे का पहा प्लेन ऑफ सिमेट्री. म्हणजे बरोबर मधून जर आपण प्लेन टाकला तर तो मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड व्हायला पाहिजे. पहा बरोबर आपण मधून जर समजा एक प्लेन पास केला तर पहा वरचा पार्ट आणि खालचा पार्ट सेमच आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर हा मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला जेव्हा आपण त्याच्यामधून प्लेन ऑफ सिमेट्री पास केली. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे POS आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. त्यामुळे हा मॉलिक्यूल इनिशियोमर दाखवेल का. दिस मॉलिक्यूल डू नॉट शो इनिशियोमेरिझम. तर हा मॉलिक्यूल इनिशियोमेरिझम दाखवणार नाही कारण याच्यामध्ये काय आहे प्लेन ऑफ सिमेट्री आहे. कायरल सेंटर असून चालणार नाही आहेत. तर कायरल सेंटर आहे त्याच्यामध्ये तरीसुद्धा तो इनिशियोमेरिझम दाखवत नाही. तर त्याचं रिझन काय तर ह्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे प्लेन ऑफ सिमेट्री आहे, POS आहे आणि त्यामुळे हा मॉलिक्यूल इनिशियोमेरिझम दाखवत नाही आहे. तर हा आपला पॉईंट कंप्लीट झाला कोणता इनिशियोमर्स. नोट डाऊन. न्यू पॉईंट डायस्टेरियोमर्स. पाठीमागं आपण पाहिलं होतं इनिशियोमर्स, आत्ता आपण पाहतोय डायस्टेरियोमर्स. तुमच्यासमोर एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 2,3 डायहायड्रॉक्झी ब्युटॅनॉइक ॲसिड. तर आपण एक मॉलिक्यूल घेतला आहे कोणता 2,3 डायहायड्रॉक्झी ब्युटॅनॉइक ॲसिड. तर याचं ते IUPAC नेम आहे. दिस इज फर्स्ट कार्बोनेटम, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. सेकंड आणि थर्ड कार्बोनेटमला काय अटॅच आहेत 2 हायड्रॉक्झी ग्रुप अटॅच आहेत. त्यामुळे आपण काय लिहिलं 2,3 डायहायड्रॉक्झी. टोटल कार्बोनेटम इन मेन चेन 4 अँड देअरफॉर ॲसिड इज ब्युटॅनॉइक ॲसिड. याचा IUPAC नेम काय आहे 2,3 डायहायड्रॉक्झी ब्युटॅनॉइक ॲसिड. पहा आपण काय घेतलं आहे हा कंपाऊंड घेतला आहे आणि याची आपण काय घेतली एक मिरर इमेज घेतली. पहा पाठ्यामागं आपण सांगितलं आहे समजा हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे तर याची आपल्याला मिरर इमेज अशी दिसेल बरोबर. तर जे व्हर्टिकल आहे COH आणि CH3 ते ॲज इट इज आहेत. COH आणि CH3. OH कुठे आहेत सांगा ओरिजिनल मॉलिक्यूलमध्ये राईट साईडला. ते मिररमध्ये आपल्याला कुठे दिसले लेफ्ट साईडला. H कुठे आहेत लेफ्ट साईडला. मिररमध्ये दिसले कुठे आपल्याला राईट साईडला. थर्ड आणि फोर्थमध्ये सुद्धा सेमच आहे पहा COH CH3. फक्त काय होते तर फर्स्टमध्ये दोन्ही OH का होते राईट साईडला होते. तर थर्डमध्ये काय आहे एक OH आणि एक H कुठे आहे राईट साईडला आहे आणि लेफ्ट साईडला पण काय एक H आणि OH. हा आहे थर्ड मॉलिक्यूल. याचे जर आपण मिरर इथे घेतले तर आपल्याला ही इमेज आपल्याला अशी दिसेल. पहा इथे OH कुठे आहे राईट साईडला तो आपल्याला मिररमध्ये कुठे दिसला लेफ्ट साईडला. सिमिलरली H लेफ्टला आहे, इथे H राईटला आहे. इथे पहा OH कुठे आहे ओरिजिनल मॉलिक्यूलमध्ये लेफ्ट साईडला तो आपल्याला मिररमध्ये राईट साईडला दिसला. H कुठे आहे
राईट साईडला, तर एच आपल्याला कुठे दिसला लेफ्ट साईडला. आलं लक्षात. तर हे आहेत असे टोटल तुम्हाला 4 मॉलिक्यूल दिसतात. म्हणजे आपण फर्स्ट मॉलिक्यूल घेतला त्याची मिरर इमेज सेकंड, आपण थर्ड मॉलिक्यूल घेतला त्याची मिरर इमेज फोर्थ आहे. आलं लक्षात. तर आता याच्यामध्ये पहा, तर फर्स्ट आणि सेकंड ह्या काय आहेत मिरर इमेजेस आहेत. तर 1 आणि 2 हे काय आहेत मिरर इमेज. 3 आणि 4 हे काय आहे मिरर इमेजेस ऑफ एच अदर आहेत. पहा ही इमेज उचला आणि याच्यावरती ठेवा, करेक्ट मॅच होईल का. ही इमेज उचलायची म्हणजे कोणती सेकंड ही आपली मिरर इमेज आहे, ही उचलायची आणि याच्यावरती ठेवायची, करेक्ट मॅच होईल का. मॅच होणार नाही. याचा अर्थ हे कसे आहेत नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ एच अदर. म्हणजे मिरर इमेज आहेत आणि नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. थर्ड आणि फोर्थमध्ये सांगा काय आहे. तर थर्ड आणि फोर्थ काय आहेत मिरर इमेज आहे परंतु कसे आहेत नॉन सुपर इम्पोजेबल. पहा फोर्थ ही मिरर इमेज आहे, ही इमेज उचला आणि याच्यावरती ठेवा, करेक्ट मॅच होईल का. करेक्ट मॅच होणार नाही. पहा फोर्थ इमेज उचलायची आणि थर्डवरती ठेवायची, करेक्ट मॅच होईल का. होणार नाही आहे. कारण ओ एचवरती काय येणार हा एच येणार आणि या एचच्या वरती काय येणार हा ओ एच येणार. त्यामुळे थर्ड आणि फोर्थ ह्या सुद्धा मिरर इमेज नाही आहेत. म्हणून आपण आता असं लिहू शकतो. पहा याच्यामध्ये एक पॉईंट लिहायचा आहे 1 and 2, 1 and 2. सिमिलरली थर्ड अँड फोर्थ, थर्ड अँड फोर्थ, थर्ड अँड फोर्थ आर इनेन्शिओमर्स, आर इनेन्शिओमर्स, आर इनेन्शिओमर्स. तर 1 and 2, 1 and 2 and 3 and 4 आर इनेन्शिओमर्स. पहा 1 आणि 2 हे काय झाले एकमेकांचे इनेन्शिओमर्स झाले, कारण 1 आणि 2 हे मिरर इमेज पण आहेत आणि नॉन सुपर इम्पोजेबल पण आहे. सेम तर टाईप 3 and 4 मिरर इमेज आहे परंतु ते कसे आहेत नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. त्यामुळे हे कसे आहेत इनेन्शिओमर्स आहेत. आता त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पहा, याच्यामध्ये नेक्स्ट आहे आता पहा 1 and 3. नीट लक्ष इकडं 1 and 3, 1 and 3 रिलेशन काय पहा 1 and 3 मिरर इमेजेस आहेत का. तर 1ची मिरर इमेज 3 आहे का. पहा 1ची इमेज 3 नाही. आलं लक्षात. 1ची इमेज 3 नाही. आणि पहा हा जो थर्ड आहे तर थर्ड उचलून जर आपण याच्यावरती ठेवला तर करेक्ट मॅच होईल का. पहा काय सांगतोय मी 1ची इमेज मिरर इमेज 1ची मिरर इमेज थर्ड आहे का नाही. थर्ड उचलला आणि आपण 1वरती ठेवला, करेक्ट मॅच होणार आहे का नाही. मग सांग आपल्याला 2 पॉईंट महत्त्वाचे लिहायचे आहेत काय. तर 1 and 3 आर नॉट मिरर इमेजेस ऑफ एच अदर. मिरर इमेज आहेत का नाही. 1 and 3 आर नॉट मिरर इमेजेस ऑफ एच अदर. 1 and 3 आर नॉन सुपर इम्पोजेबल. मी 2 सेंटेन्स महत्त्वाच्या सांगितल्यात. कोणत्या. फर्स्ट काय सांगितलं 1 and 3 आर नॉट मिरर इमेजेस ऑफ एच अदर. 1 and 3 आर नॉन सुपर इम्पोजेबल. आलं लक्षात. 1 and 3 त्या सेम त्या टाईप 2 and 3 सेम त्या टाईप. हां सेम त्या टाईप 2 and 3 हे कशात सांगा 2 and 3 मिरर इमेज आहे का नाही आहे. 2 and 3 नॉन सुपर इम्पोजेबल आहे का येस. तर हे कसे आहेत नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. थर्ड उचला आणि याच्यावरती तुम्ही ठेवा, करेक्ट मॅच होणार आहे का नाही होणार. जर करेक्ट मॅच नाही झालं तर याचा अर्थ ते कसे आहेत नॉन सुपर इम्पोजेबल. सेम त्या टाईप 2 and 3 आर नॉट मिरर इमेजेस ऑफ एच अदर अँड नॉन सुपर इम्पोजेबल. सेम त्या टाईप 2 and 3 पाहिलं 1 and 3, 2 and 3. त्यानंतर 1 and 4 पहा 1 and 4. तर 1 and 4 मिरर इमेज आहे का. म्हणजे 1ची 4th ही मिरर इमेज आहे का नाही. पहा जर आपण 4th उचलला आणि याच्यावरती ठेवला, करेक्ट मॅच होणार आहे का. करेक्ट मॅच होणार नाही. याचा अर्थ ते कसे आहेत नॉन सुपर इम्पोजेबल. 1 and 4 सेम त्या टाईप 2 and 4. तर 2 and 4 सुद्धा मिरर इमेज नाही आणि ते कसे आहेत नॉन सुपर इम्पोजेबल. करेक्ट मॅच होत नाहीत ना 2 आणि 4. त्यामुळे ते पण कसे आहेत नॉन सुपर इम्पोजेबल. यांना काय म्हणायचं आहे डायस्टेरिओमर्स. हां डायस्टेरिओमर्स कोणकोणते आहेत 1 and 3, 2 and 3, 1 and 4, 2 and 4 आर डायस्टेरिओमर्स. 1 and 2 आर इनेन्शिओमर्स. सिमिलरली 3 and 4 आर इनेन्शिओमर्स. बट 1 and 3, 2 and 3, 1 and 4, 2 and 4 आर डायस्टेरिओमर्स. मग डायस्टेरिओमरचे आपल्याला डेफिनेशन काय देतात पहा. इथं मी लिहितो आता डायस्टेरिओमरची डेफिनेशन. पहा डायस्टेरिओमरची डेफिनेशन काय आहे.
तर हे कशात सांगा 1 and 3 मिरर इमेजेस आहेत का नाही. म्हणजेच डेफिनेशन काय लिहायची स्टेरिओ आयसोमर्स which are not mirror images of each other, not mirror images of each other and are non-superimposable are called डायस्टेरियोमर्स. पहा डायस्टेरियोमरचे डेफिनेशन काय. डायस्टेरियोमरचे डेफिनेशन आहे जे स्टेरिओ आयसोमर्स कसे असतात नॉट मिरर इमेजेस ऑफ एच अदर, एकमेकांचे मिरर इमेज नसतात. जसं 1 आणि 3 मिरर इमेज आहेत का नाहीत. नॉट मिरर इमेजेस ऑफ एच अदर अँड आर नॉन सुपर इम्पोजेबल. 1 and 3 नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. 1 and 3 कशा आहेत नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबलचा मिनिंग मी तुम्हाला पाठ्यामागं सांगितलेला आहे. तर 3 उचलायची फर्स्टवरती ठेवायची. करेक्ट मॅच होणार आहे का नाही याचा अर्थ ते कसे आहेत नॉन सुपर इम्पोजेबल आर कॉल्ड डायस्टेरियोमर्स. म्हणजे डायस्टेरियोमर्स म्हणजे काय तर जे मिरर इमेज नसतात आणि नॉन सुपर इम्पोजेबल असतात अशांना आपण काय म्हणतो डायस्टेरियोमर्स. मग डायस्टेरियोमरचे डेफिनेशन काय स्टेरिओ आयसोमर्स विच आर नॉट मिरर इमेजेस ऑफ एच अदर and are non-superimposable are called diastereomers. नोट डाऊन. आता आपण कोणते पॉईंट कंप्लीट केले इनेन्शिओमर्स अँड डायस्टेरियोमर्स. तर इनेन्शिओमर कसे असतात मिरर इमेजेस ऑफ एच अदर आणि डायस्टेरियोमर्स कसे असतात नॉट मिरर इमेजेस ऑफ एच अदर. इनेन्शिओमर कसे असतात नॉन सुपर इम्पोजेबल. सेम द टाईप डायस्टेरियोमरसुद्धा काय असतात नॉन सुपर इम्पोजेबल. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे यांच्यामध्ये की इनेन्शिओमरच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज कशा असतात सेम असतात. इनेन्शिओमर्स हॅव सेम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. इन डायस्टेरियोमर्स हॅव डिफरंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. तर डायस्टेरियोमरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या कशा असतात डिफरंट असतात. लक्षात ठीक आहे. तर इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला इनेन्शिओमर्स अँड डायस्टेरियोमर्स. त्यानंतर याच्यामध्ये न्यू पॉईंट आहे रॅसिमिक मिक्सचर. न्यू पॉईंट इज रॅसिमिक मिक्सचर. न्यू पॉईंट रॅसिमिक मिक्सचर. रॅसिमिक मिक्सचर इज also called racemic modification. न्यू पॉइंट आहे रॅसिमिक मिक्सचर. रॅसिमिक मिक्सचर इज also called racemic modification. याचे डेफिनेशन काय आहे डेफिनेशन आहे हा इनेन्शिओमरचे जे आता आपण पाहिलं इनेन्शिओमर्स त्या इनेन्शिओमर्सवरतीच हा पण डिपेंड आहे रॅसिमिक मिक्सचर. रॅसिमिक मिक्सचरची डेफिनेशन आहे ॲन इक्विमोलार मिक्सचर ऑफ two enantiomers with zero optical rotation is called racemic mixture. रॅसिमिक मिक्सचरची डेफिनेशन काय आहे ॲन इक्विमोलार मिक्सचर ऑफ 2 इनेन्शिओमर्स. जे आता आपण इनेन्शिओमर्स पाहिलेत ते म्हणजे डी लॅक्टिक ॲसिड आणि एल लॅक्टिक ॲसिड हे काय होते इनेन्शिओमर्स होते. आणि ह्या इनेन्शिओमरचं जर आपण इक्विमोलार मिक्सचर घेतलं तर ते इक्विमोलार मिक्सचर म्हणजेच काय असतं आपलं रॅसिमिक मिक्सचर असतं. आपण एक्झाम्पल पाहूया. तर डी लॅक्टिक ॲसिड आणि एल लॅक्टिक ॲसिड इनेन्शिओमर्स ऑफ लॅक्टिक ॲसिड पाठीमागं आपण काढलेत. इनेन्शिओमर्स ऑफ लॅक्टिक ॲसिड. तर लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय आहे सीला काय अटॅच होता COOH. त्यानंतर आपण इथे काय अटॅच केलं होता मिथाइल ग्रुप CH3. त्यानंतर डॉटर लाईनला H आणि हेवी लाईनला आपण काय अटॅच केलं होतं OH. दिस इज लॅक्टिक ॲसिड. याच्या शेजारी जर आपण मिरर ठेवला
तर मिररमध्ये आपल्याला ही इमेज कशा दिसेल सांगा. व्हर्टिकलला काय काय आहे तर सी आणि CH हे ॲज इट इज त्याचे पोझिशन चेंज होणार नाही आहे. पहा एच आणि OH हे कुठे आहेत राईट साईडला मिररमध्ये ते आपल्याला कुठे दिसतील लेफ्ट साईडला. म्हणजे इथं काय असेल H आणि इथे काय असेल सांगा OH असेल. तर इथे असेल OH. पहा CH3 कुठे आहे लेफ्ट साईडला मिररमध्ये आपल्याला काय दिसेल तो राईट साईडला CH3. जर समजा हा असेल डी लॅक्टिक ॲसिड तर हा काय असेल सांगा L लॅक्टिक ॲसिड. हा आहे S कॉन्फिगरेशन आणि हा आहे R कॉन्फिगरेशन. तर आपल्याला काय म्हणलं आहे तर रॅसिमिक मिक्सचर म्हणजे काय पहा डी लॅक्टिक ॲसिड आणि L लॅक्टिक ॲसिड हे काय आहेत इनॅन्शिओमर्स आहेत. तर हे इनॅन्शिओमर्स आपल्याला कसे घ्यायचे आहेत इक्विमोलर घ्यायचे आहेत. म्हणजे जेवढे मोल्स आपण याचे घेणार तेवढेच मोल्स आपल्याला काय करायचे याचे घ्यायचे आहेत. ऑफ 2 इनॅन्शिओमर्स विथ ऑप्टिकल रोटेशन किती आहे 0 आहे. अँड इक्विमोलर मिक्सचर ऑफ 2 इनॅन्शिओमर्स विथ 0 ऑप्टिकल रोटेशन इज कॉल्ड रॅसिमिक मिक्सचर. आता ते 0 ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय याचा मी तुम्हाला पुढे समजणार आहे. पहा आपण काय करूया तर हा घेऊया आपण 50% डी लॅक्टिक ॲसिड. आपण काय करूया हे डी लॅक्टिक ॲसिड किती घेऊया आपण 50% डी लॅक्टिक ॲसिड प्लस 50% L लॅक्टिक ॲसिड. पहा डी लॅक्टिक ॲसिड आणि L लॅक्टिक ॲसिड हे एकमेकांचे काय इनॅन्शिओमर्स आहेत. तर हा आपण काय घेतला 50%, हा पण आपण काय घेतला 50% आणि ते आपण मिक्स केलं तर आपल्याला जे मिक्सचर मिळतं ते मिक्सचर म्हणजे कोणतं असतं रॅसिमिक मिक्सचर. दिस इज कॉल्ड रॅसिमिक मिक्सचर. आलं लक्षात. मग डेफिनेशन काय सांगता येईल अन इक्विमोलर मिक्सचर ऑफ 2 इनॅन्शिओमर्स विथ 0 ऑप्टिकल रोटेशन इज कॉल्ड रॅसिमिक मिक्सचर. पहा रॅसिमिक मिक्सचरची परत एकदा डेफिनेशन पहा. अन इक्विमोलर मिक्सचर ऑफ 2 इनॅन्शिओमर्स विथ 0 ऑप्टिकल रोटेशन इज कॉल्ड रॅसिमिक मिक्सचर और रॅसिमिक मॉडिफिकेशन. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे. इट इज डिनोटेड बाय नेक्स्ट पॉईंट पहा इट इज डिनोटेड बाय DL और प्लस मायनस साइन. तर रॅसिमिक मिक्सचर हे कशाने डिनोट केलं जातं DLनं डिनोट केलं जातं किंवा प्लस मायनस साईनने डिनोट केलं जातं. पहा D आणि L हे मिक्स केल्यानंतर काय तयार होईल DL तयार होईल. इट इज डिनोटेड बाय DL और प्लस मायनस साइन. आलं लक्षात. पहा त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे रॅसिमिक मिक्सचर. पहा न्यू पॉईंट आहे रॅसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. तर रॅसिमिक मिक्सचर हे कसं असतं ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतं. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह याचा अर्थ काय डू नॉट रोटेट PPL ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. याच्यावरती आपल्याला नीट आणि जेईमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. कोणता वर्ड महत्त्वाचा आहे तर एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे कारण याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारलं जातं. पहा रॅसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. रॅसिमिक मिक्सचर कसं आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. याचा अर्थ तुम्ही रॅसिमिक मिक्सचर जर इथं ठेवलं आणि याच्यामधून जर तुम्ही PPL पास केली तर ही PPL रोटेट होणार नाही अजिबात. ॲज इट इज तुम्हाला पलीकडे पण दिसणार त्या मिक्सचरमधून गेल्यानंतर. याचा अर्थ ह्या मिक्सचरनं ती PPL रोटेट केली का राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला नाही रोटेट केली. याचा अर्थ रॅसिमिक मिक्सचर कसं आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह. जे रोटेट करतात त्यांना ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणतात. जे रोटेट करत नाहीत त्यांना ऑप्टिकली इनॲक्टिव्ह म्हणतात. रॅसिमिक मिक्सचर ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. दॅट इज डू नॉट रोटेट PPL. का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. तर एक्सटर्नल कॉम्पेन्सेशनचा मिनिंग आपण पाहूया. फर्स्ट हे नोट डाऊन करा. चालू नोट डाऊन करून ओके ठीक आहे. हां आपण पॉईंट पाहतोय एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन.
एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. आपण काय सांगितलं होतं? रॅसिमिक मिक्सर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह, दॅट इज डो नॉट रोटेट PPL ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन? एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन मीन्स rotation of one enantiomer, rotation of one enantiomer is cancelled by another enantiomer, is cancelled by another enantiomer and vice versa. रोटेशन ऑफ वन इनेशियोमर इज कॅन्सल्ड बाय अनदर इनेशियोमर. म्हणजे काय? समजा आपण याच्यामध्ये काय घेतलं, एक बेकर घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, डी लॅक्टिक ॲसिड आणि ए लॅक्टिक ॲसिड, डी अँड ए लॅक्टिक ॲसिड. पहा हे काय आहे, मिक्सचर आहे. तर डी लॅक्टिक ॲसिड आणि ए लॅक्टिक ॲसिड म्हणजे डेस्ट्रो आणि लिओ यांचं मिक्सचर हे काय आहेत, इनेशियोमर्स आहेत. ह्या इनेशियोमरचं मिक्सचर, याचा अर्थ ते काय झालं, रॅसिमिक मिक्सचर झालं. पहा आता मला सांग, डी हा काय करेल, समजा ही PPL आहे, तर डी हा काय करेल, राईट साईडला PPL रोटेट करेल. फॉर एक्झाम्पल 50 डिग्रीमध्ये डीने काय केली, PPL लेफ्ट हँड राईट साईडला रोटेट केली, कारण डी काय करतो, राईट साईडला PPL रोटेट करतो. एल काय करतो, तेवढ्याच अँगलमध्ये तो फक्त लेफ्ट साईडला PPL रोटेट करतो. म्हणजे एल काय करेल, ही जी PPL आहे ती PPL काय करेल, लेफ्ट हँड साईडला रोटेट करेल तेवढ्याच अँगलमध्ये 50 डिग्री. म्हणजे डीनं जर 50 डिग्रीमध्ये जर PPL राईट साईडला रोटेट केले तर त्या मिक्सचरमध्ये एल पण आहे, तर एल काय करेल, 50 डिग्रीमध्येच फक्त तो लेफ्ट हँड साईडला रोटेट करेल. याचा अर्थ ती PPL रोटेट होईल का? पाहता फॉर एक्झाम्पल दिस इज PPL, तर डी काय करेल, राईट साईडला PPL रोटेट करेल 50 डिग्रीमध्ये. आलं लक्षात? तर त्या मिक्सचरमध्ये एल लॅक्टिक ॲसिड पण आहे, एल पण आहे, दुसरा इनिशियोमर पण आहे. तो काय करेल, तर परत हा लेफ्ट साईडला PPL काय करेल, तो रोटेट करेल. म्हणजे डीनं राईटला रोटेट केली, एल काय करेल, लेफ्टला तेवढ्याच अँगलमध्ये रोटेट करेल. म्हणजे ही PPL रोटेट होईल का? नाही होणार. याचा अर्थ ही कॉन्स्टंट राहणार. याचा अर्थ PPL रोटेट झाली का? तर PPL रोटेट झालेली नाही. आणि PPL जर रोटेट नाही झाली तर याचा अर्थ तो मॉलिक्यूल कसा असतो, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. आलं लक्षात? देअरफॉर रॅसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन? The rotation of one enantiomer is cancelled by rotation of another enantiomer. This is called external compensation. आलं लक्षात? खूप सिंपल पॉईंट आहे हा. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे, पहा याच्यामध्ये आपल्याला एक नोट लिहायची आहे. पहा नोट आहे, तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे रिझॉल्युशन. फर्स्ट पॉईंट इज रिझॉल्युशन. पहा रिझॉल्युशन, तर रिझॉल्युशन म्हणजे काय आहे, पहा प्रोसेस of separation of two enantiomers from racemic mixture is called resolution. तर रिझोल्युशनचा मिनिंग काय होतं, प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ टू इनेशियोमर्स फ्रॉम रॅसिमिक मिक्सचर इज कॉल्ड रिझोल्युशन. तर पहा समजा हा एक आपल्याकडे बेकर आहे आणि ह्या बेकरमध्ये काय आहे, तर रॅसिमिक मिक्सचर आहे. तर रॅसिमिक मिक्सचर म्हणजे काय असतं सांगा, याच्यामध्ये डी आणि एल असतं, राईट. म्हणजे डी आणि एल हे दोन काय झाले, इनेशियोमर, ते रॅसिमिक मिक्सचर आहे. दिस इज रॅसिमिक मिक्सचर. आता ज्या प्रोसेसमध्ये डी सेपरेट केला जातो आणि एल सेपरेट केला जातो, पहा हे रॅसिमिक मिक्सचर आहे. ह्या रॅसिमिक मिक्सचरमधून जेव्हा डी सेपरेट आणि एल सेपरेट केला जातो, म्हणजेच हे दोन इनेशियोमर काय केले जातात, सेपरेट केले जातात फ्रॉम रॅसिमिक मिक्सचर इज कॉल्ड रिझोल्युशन. ज्या प्रोसेसमध्ये रॅसिमिक मिक्सचरमधून टू इनेशियोमर सेपरेट केले जातात त्या प्रोसेसला रिझोल्युशन असं म्हणतात. म्हणजे समजा तर हे आहे रॅसिमिक मिक्सचर DL, तर याच्यामधून काय करायचं, डी सेपरेट करायचं आणि एल सेपरेट करायचं, अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड रिझॉल्युशन. पहा DL हे काय आहे, रॅसिमिक मिक्सचर. मला सांगा रॅसिमिक मिक्सचर हे कसं असतं, ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतं का ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतं? रॅसिमिक मिक्सचर DL हे रॅसिमिक मिक्सचर आहे, हे कसं असतं, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. आणि जेव्हा आपण हे सेपरेट करतो त्यावेळेस काय होतात, दोन वेगवेगळे होतात, डी पण वेगळा, एल पण वेगळा. डी काय करेल सांगा, राईट साईडला PPL रोटेट करेल,
याचा अर्थ PPL रोटेट केली याचा अर्थ हा कसा झाला ऑप्टिकली ॲक्टिव्ह. हा पण काय करेल लेफ्ट हँड साईडला PPL रोटेट करेल म्हणजे हा सुद्धा काय झालं ऑप्टिकली ॲक्टिव्ह. रॅसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. परंतु याच्यापासून जे आपण इनिशियमर सेपरेट करतो ते कसे असतात ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे रॅसिमायझेशन. सेकंड इज रॅसिमायझेशन. तर बरोबर याच्या अपोजिट डेफिनेशन आहे डेफिनेशन काय लिहिणार रॅसिमायझेशनची डेफिनेशन आहे प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ टू इनेन्शिओमर्स into racemic mixture is called racemization. रॅसिमायझेशन म्हणजे काय प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ टू इनेन्शिओमर्स. म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये दोन इनेन्शिओमरपासून काय तयार केलं जातं रॅसिमिक मिक्सचर तयार केलं जातं त्या प्रोसेसला काय म्हणतात रॅसिमायझेशन असं म्हणतात. समजा आपल्याकडे हा आहे बीकर, आपल्याकडे आहे एक डी इनेन्शिओमर आणि दुसरा आपल्याकडे एल इनेन्शिओमर. तर डी आणि एल हे काय करायचे मिक्स करायचे. डी आणि एल मिक्स केल्यानंतर काय तयार होईल इथं रॅसिमिक मिक्सचर तयार होईल. इथं काय होतं रॅसिमिक मिक्सचरमधून डी आणि एल सेपरेट होतं. इथं काय होतं डी आणि एलपासून रॅसिमिक मिक्सचर तयार होतं. अशा प्रोसेसला काय म्हणायचं रॅसिमायझेशन असं म्हणायचं. म्हणजे समजा आपल्याकडे आहे हा डी इनेन्शिओमर प्लस हा आपल्याकडे आहे एल इनेन्शिओमर. तर डी आणि एल मिक्स करायचे. डी आणि एल मिक्स केल्यानंतर काय तयार होईल DL तयार होईल. DL म्हणजेच काय रॅसिमिक मिक्सचर तयार होईल. त्याला आपण काय म्हणतो रॅसिमायझेशन. डी कसा असणार आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह. एल कसा असणार आहे ऑप्टिकली ॲक्टिव्ह. DL कसा असणार आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. समजलं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिझोल्युशन अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ रॅसिमायझेशन. नोट डाऊन. तर आज आपण कोणकोणते पॉईंट कंप्लीट केले. तर आज आपण कंप्लीट केलं इनेन्शिओमर्स, डायस्टेरिओमर्स अँड रॅसिमिक मिक्सचर. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूया मेसो कंपाऊंड्स. ओके. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.